इस्रायलने गाझा पट्ट्यात काल केलेल्या माऱ्यात किमान 28 जण ठार झालेत। इस्रायल आणि हमास दरम्यानच्या युद्धबंदीच्या करारासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन इस्रायलला रवाना झाले। गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वाटाघाटीनंतर आता युद्धबंदी करार व्हावा यासाठी अमेरिकेसह कतार आणि इजिप्त हे मध्यस्थ देखील प्रयत्नशील आहेत। शेख हसीना यांच्या विरोधात आता 2013 साली झालेल्या सामूहिक हत्याकांडाचं प्रकरण दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला गेलाय। हसीना यांच्याशिवाय अन्य 33 जणांवर सामूहिक हत्येचा आरोप करण्यात आलाय। 2013 साली हेफाजत ए इस्लामने आयोजित केलेल्या रॅलीवर बेछूट गोळीबार करण्यात आला होता। बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची काळजी घेतली जात असून अल्पसंख्याकांवरील अत्याचारांच्या बातम्या अवास्तव असल्याचं हंगामी सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांनी म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात हिंदूंना लक्ष्य करून हल्ले सुरू आहेत। गेल्या 1.5 महिन्यात येथील हिंसाचारात 650 लोकांचे बळी गेले असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटलं गेलंय। रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर वैयक्तिक शेरेबाजी सुरूच ठेवली आहे। यावेळी ट्रम्प यांनी हॅरिस यांच्या दिसण्यावरून शेरेबाजी केली आहे। आपण हॅरिस यांच्यापेक्षा अधिक देखणे असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। काल पेन्सिल्व्हनियामध्ये झालेल्या सभेदरम्यान ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली आहे। टाइम मॅगझिन मध्ये प्रसिद्ध झालेल्या कमला हॅरिस यांच्या चित्रावर टीका करताना ते बोलत होते। पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचे माजी प्रमुख फैज हमीद आणि इम्रान खान यांच्यातील कथित संबंधांवर मोठा खुलासा झालाय। दी एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार फैज हमीद बुशरा बीबीच्या माध्यमातून इम्रान खानच्या संपर्कात होता। काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कराने फैज हमीदला लाच प्रकरणात अटक केली होती। त्याच्यावर कोर्ट मार्शलची कारवाई सुरू आहे। भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व देणार असल्याचा निर्णय घेतलाय। ते गुजरात येथे काल एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे। 188 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व देता येणार असल्याचं ते म्हणाले। नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेसने अल्पसंख्याकांची माथी भडकवल्याचा दावा अमित शहांनी केलाय। पाकिस्तानमधील धार्मिक अत्याचाराला बळी पडलेल्या 188 निर्वासित हिंदूंना नागरिकत्व देण्याचा हा कार्यक्रम गुजरात येथील अहमदाबाद येथे आयोजित केला गेला होता। एक दिवसीय दौऱ्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर काल कुवेतमध्ये दाखल झाले होते। यावेळी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल याहा यांनी त्यांचं स्वागत केलंय। जयशंकर यांच्या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंचा आढावा घेता येईल असं परराष्ट्र मंत्रालयाने भेटीपूर्वीच्या निवेदनात म्हटलंय। श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी जपानसोबत आर्थिक सहकार्य आणि भारताशी प्रादेशिक एकात्मता मजबूत करण्याच्या महत्त्वावर भर दिलाय। श्रीलंका दिवाळखोरीतून बाहेर पडू पाहत असताना भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यावरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय। शाश्वत भविष्यासाठी सक्षम ग्लोबल साऊथ या विषयासूत्री अंतर्गत आयोजित 3ऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटच्या प्रमुखांना संबोधित करताना विक्रमसिंघे बोलत होते। इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या हा देशाच्या टिकावासाठी सर्वात मोठा धोका व्यक्त केलाय। प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे दीक्षांत समारंभात त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती। यावेळी नारायण मूर्ती यांनी संवाद साधलाय। ते म्हणाले की आणीबाणीच्या काळापासून लोकसंख्या नियंत्रणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं गेलंय। ही चूक आता देशाचे भविष्य धोक्यात आणणारी आहे असं त्यांनी म्हटलंय। जागतिक पातळीवर मंकीपॉक्सच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये सतत वाढ होत असल्याने चीनच्या अधिकाऱ्यांनी एमपॉक्स विषाणूचा देशात प्रादुर्भाव टाळण्यासाठीचे प्रयत्न तीव्र केलेत। या महिन्यांपासून ते 6 महिन्यांपर्यंत एमपॉक्स संक्रमण झालेल्या देशांमधून चीनमध्ये येणाऱ्यांनी त्यांची आरोग्यविषयक स्थिती घोषित करणे अनिवार्य असणार आहे। बांगलादेशातील डेली स्टार या दैनिकाने प्रसारित केलेल्या वृत्तपत्रानुसार ब्रिगेडियर जनरल एम सखावत हुसेन यांना देशातील अंतरिम सरकारमधील गृह मंत्रालयाच्या सल्लागार पदावरून हटवण्यात आलंय। आता त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी यांना नियुक्त करण्यात आलंय। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 22 ऑगस्टला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे।
मैसूरू नागरी विकास प्राधिकरणामध्ये कथित जमीन वितरण घोटाळा प्रकरणी सिद्धरामय्या यांच्या विरोधातील खटला चालवण्यास राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी काल परवानगी दिली आहे। त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार विधान सौदाच्या सभागृहात ही बैठक होणार आहे। भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या चेन्नई दौऱ्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। चेन्नईतील राजीव गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र काल सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। पाल यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजनाथ सिंग यांनी रुग्णालयात पोहोचून श्रद्धांजली वाहिली। अंतराळात असंख्य आकाशगंगा असून एका आकाशगंगेत कोट्यवधी तारे आहेत। यातील कुठे ना कुठे जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे, मात्र आता आपल्याच सौरमालेत जीवसृष्टी असल्याची शक्यता बळावली आहे, कारण मंगळ ग्रहावर द्रव्य स्वरूपात पाण्याचा साठा आढळलाय। याआधी मंगळ ग्रहावर पाण्याच्या वाफेचे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले होते, मात्र यावेळी द्रव्य स्वरूपात पाणी आणि नदीच्या खुणा आढळल्यात। मार्स इनसाइड लँडरने कंपन लहरींच्या मदतीने या पाण्याचा शोध लावलाय। देशातील पहिली सिट्रॉएन बेसाल्ट SUV लॉन्च करण्यात आली आहे। त्याची विक्री सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशातील सर्व शोरूम्स मधून होईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे।